मला खूपच मज्जा येते. अशी मज्जा कधी म्हणजे कोणाला झाली नसेल. हे बघा वस्त्रे पाव वस्त्रे One eternity later. गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय शिवाजी, जय भवानी. जय 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 जय. चला मंडळी, घुमक्कड दादीच्या या पहिल्या ट्रिप मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही या पहिल्या ट्रिपची भवानी करून तुम्ही सगळे बोनी कपूर झालेले आहात आज. हॅपी वुमन्स डे सगळ्यांना. असा उत्साह पाहिजे. हा उत्साह मी इकडूनच घेतलाय. ऍक्च्युली रिटायरमेंट नंतर काय करायचं हा एक फार मोठा प्रश्न होता. मला फिरण्याचा मोह आहे, त्यामुळे मग काय करायचं मी युट्यूब चॅनल सुरू केलं. MH घुमक्कड दादी MH12. MH12 हे माझं प्राऊड आहे पुण्याची असल्यामुळे. आणि त्यातनं मग स्वतः हिंडायचं, वेगवेगळे फूड जॉईंट बघायचे, त्याच्याबद्दल माहिती. आपण जो आनंद घेतलाय तो सगळ्यांशी शेअर करायचा, त्यातनं सुरुवात झाली. आणि मग जेव्हा मी भिगवणला पहिल्यांदा आले तेव्हा वाटलं की आपण आणि आपल्या बरोबर अजूनही काही जणांना की जे आपल्या आनंदामध्ये सामील होऊ शकतील अशांना बरोबर न्यायला काय हरकत आहे. आपण आता जाणार आहोत पक्षी निरीक्षण करायला भिगवणला. भिगवणला जवळजवळ 101 वेगवेगळ्या प्रकारचे हजारो पक्षी आहेत आणि इतके सुंदर सुंदर पक्षी आहेत. ते इबेरियातनं, मलेशियातनं, त्याच्यानंतर लडाखवरनं असे हे मायग्रेटेड पक्षी तिथे येतात. नोव्हेंबर मध्ये तिथे येतात, मे पर्यंत तिथे असतात. तुम्ही सगळे आलात त्याचा मनापासून आनंद आहे. आणि आजची ट्रिप तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहावी म्हणून या कॅब्स आहेत माझ्या बरोबर. घुमक्कड दादी MH12च्या कॅब्स आहेत. आज आपण ट्रिप भर सगळ्या या घालू आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला पुण्यात हिंडताना या घालता येतील तेव्हा तेव्हा घाला. आणि माझा युट्यूब चॅनल आहे घुमक्कड दादी MH12, तो लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सगळ्यांना परत एकदा खूप खूप वेलकम. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गाडीमध्ये मस्त धमाल केली आणि हे सगळे घुमक्कड चहा प्यायला थांबले. चहा घेताना एकमेकांशी ओळखी करून घेणं हाही एक उद्देश होताच. भिगवणला पोचल्यावर कल्याणदादांनी स्वागत केलं. त्या दिवशी वुमन्स डे होता ना, त्यामुळे सगळ्या बायकांना ओवाळून फुलं वगैरे दिली. बायका खुश. थँक्यू. सगळं नॉलेज कल्याण दादांना आहे आणि आजची आपली सगळी व्यवस्था कल्याण दादा करणार आहेत.
आणि या वहिनी आहेत की त्यांची त्यांना साथ देतात. कारण आपल्याला आहे ना आपलं पूर्ण सफारी पूर्ण राऊंड मारायचं. आता आपण 10 ते 15 किलोमीटर फिरून यायचं आतमध्ये. प्रत्येक पक्षात जवळजवळ पक्षाची सगळी माहिती दिली जाते आणि मस्त बिग राऊंड मारायचं आपल्याला आतमध्ये. पुढे मग सफारीला निघालो. कल्याणदादांनी दुर्बिणी दिल्या आणि 3 होड्यांमधून आमचा प्रवास सुरू झाला. हा इथे पण लागतेच ऍक्च्युली. उजनी उजनी मंदिर वगैरे ते खाली लागले प्रत्येक होडीमध्ये सुरक्षेची मस्त काळजी घेतली होती आणि गाईड सगळ्या पक्ष्यांची माहिती सांगत होते. परत एकदा गणपती बाप्पा मोरया. मोरया. लाईट दिसते का नाही त्याला मराठीत मोरपंखी शिराटी म्हणायचं आणि इंग्लिश मध्ये ग्लॉसी हॅबिस म्हणायचं. आणि हे जे व्हाईट वाला जे दिसतंय ना ते व्हाईट हे समुद्री पक्षी. त्याला हे जे पंख आहेत ना सर वॉटर वॉश आहे. पंखाला बिलकुल पाणी लागत नाही. आणि हे समोर दिसतंय ना छोटे ब्राऊन कलर हे सँड पेपर आहे. आणि हे व्यक्ती हे वेगळे आणि ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर दिसतंय. कल्याणदादा प्रत्येक वाक्याची सुरुवात ऐका ना अशी करतात. हे खूप धमाल येते हा त्यांच्याकडून माहिती ऐकताना. आणि ह्या 10 किलोमीटर मध्ये पक्षी का उतरतात 5 झाडा उतरतात खाली ना 10 किलोमीटरच्या पृष्ठभागाला खाली पाण्याची खोली आहे त्याच्यामुळे पक्षाला बसता येतो. आता टक्कर विणा येते विणा हालू नकोस पुढे पोहे दिले. नाश्ता एकदम चविष्ट होता आणि मग नाश्ता केल्यावर पुढच्या प्रवासाला.
सगळे पक्षी वगैरे बघून झाल्यानंतर कल्याणदादांच्या बागेत गाण्याचा कार्यक्रम, धमाल आणि दंगा फक्त. तेरा फोटो पे लाली और में कंगन कान में वाली नैनों में गजरा फोटो पे लाली और में कंगन कान में वाली टिकाली कडेला डमनी कमाकाना कमाकाना काची कमी करो लारी का रम पम पोश रम पम पोश आम्हाला खूपच मज्जा येते. अशी मज्जा कधी म्हणजे कोणालाच आली नसेल. मग आपल्याला कशी आली? मग आपल्याला कशी आली? हा dialogue perfect आहे. खतरनाक होता. आपण पुढचा होता dialogue. मग आपल्याला कशी आली? या कार्यक्रमानंतर सुग्रास जेवण, भाकरी, पिठलं, वांग्याची भाजी, चटणी, ठेचा. बेत एकदम भारी झाला होता. गरमागरम भाकरी खाऊन सगळे तृप्त झाले. वहिनींनी जेवण एकदम झकास बनवलं होतं. कसं आहे जेवण? तुम्ही पण सांगा कसं आहे. या साईडला उभं राहा. नमस्कार, मी रामधन बुक. भिगवण पक्षी निरीक्षणसाठी एक सहल काढली होती आयोजकांनी. गाडी अगदी वेळेवर पोहोचली. गाडीतले सगळे मेंबर भयंकर उत्साही होते, खास करून महिला वर्ग. आणि सुरुवातीपासूनच गाडीमध्ये एकदम छान वातावरण होतं. कामाच्या इथे चहा घेतला, तिथं गप्पाटप्पा झाल्या. पुढं पक्षी निरीक्षण, बोटीमध्ये बसणे, मध्येच गाडीमध्ये गाणी काही बायकांनी गायल्या. नंतर एक ठिकाणी रेस्ट घेतली, तिथं नाच गाणी धमाल केली. तर अतिशय उत्तम वाटलं मला. भिगवण छानच आहे. पक्षी निरीक्षण झाले, दुर्बिणीने पक्षी पाहिले सगळे आणि त्यांचे बारीक सारीक बारकावे घेतले. आणि निसर्गाचे अत्यंत मनोहारी रूप, बोटीने राईड, नंतर ते नावडी होते त्यांनी छान माहिती दिली सगळी. पक्षी कुठनं येतात, कसे स्थलांतरित होतात, त्यांचे रंग भयंकर, अतिशय बारीक सारीक रंगाचं त्यांनी निरीक्षण देऊन त्यांची माहिती दिली पक्ष्यांची. त्यामुळे याचा आज मी हा प्रथमच नवीन प्रकार पाहिला, तो फारच छान झाला. आणि त्यानंतर इथं आल्यावरती चुलीवरचं चविष्ट जेवण अतिशय उत्तम, खेळीमेळीचं वातावरण फार छान वाटलं. अगदी नक्की 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 घुमक्कड आजी एक नंबर, जाणार नक्की जाणार. मी 25 वर्षात एवढं ट्रेक करतो, पण हा जरा हटके प्रकार झाला छानपैकी, त्यामुळे खूपच आवडलं. धन्यवाद. मी या ग्रुपबरोबर पहिल्यांदा येते आणि मला जी कन्सेप्ट आहे यांची
ती खूप आवडली आहे आणि आम्ही आत्ता खूप सुंदर जेवलो आहे. घरगुती जेवण होतं ते, त्याची टेस्ट पण अप्रतिम होती. शिवाय मी 2 भाकऱ्या पण घेतल्यात बरोबर. इतके मला आवडलेलं आहे आणि मी इथून पुढे ह्यांच्याबरोबर कायमची मेंबर झालेली आहे. थँक्यू सो मच. आणि भिगवण कसं वाटलं? भिगवण मला अजून अंडरस्टँड नाही झालेलं, पण ठीक वाटलं. पण पक्षी वगैरे ते पक्षी तर म्हणजे तो जो गोल्डन पक्षी बघितला ना आम्ही, तो इतका शाही होता आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पक्षी बघितले. मला खूप आवडले आणि पुढच्याही ट्रिपला मी कंटिन्यू करणार. आणि अजून लोकांना रेकमेंड करशील? हो नक्की. इव्हन माझी बहीण आत्ता दुबईवरून येणार आहे, तिचं सगळा परिवार, तेव्हा आम्ही नक्कीच यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहोत, कारण त्यांनी व्यवस्था खूप चांगली केली. कुठेही असं गडबड होत नाही आहे आणि मी पर्सनली रिलॅक्स आहे. आम्हाला काही करायचंच नाही, त्यामुळे ती आल्यानंतर आम्ही नक्कीच यांच्याबरोबर येऊ. ओके. आणि कल्याण दादांबद्दल गाईड कसे वाटले? हां, हे ओनर हो नाही, ॲक्च्युली त्यांच्याबद्दल काही शब्दच नाही. त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे आतमध्ये, ते सगळीकडेच बघतायत, मॅनेज करतायत, ते कौतुकास्पद आहे आणि थोडंसं अवघडही वाटतं मला की एवढं सगळं मॅनेज करतायत, प्रेमाने करतायत, सगळी माहिती देत आहेत, आपुलकीने सगळं करतात. हे मला त्यांचं खूप विशेष सांगावंसं वाटतं. मी स्वतः रेकमेंड करते, तुम्ही सुद्धा घुमट बरोबर नक्की फिरायला जा. इट विल बी ऑसम एक्सपिरियन्स. Everybody enjoyed and utmost care was taken by Bhumakkad Dadi, MH12 team. The head of the team is Geeta Tambe. I wishing her all the best, and you all should also travel and go for sightseeing with Geeta Tambe and her team, Bhumakkad Dadi, MH12. Thank you so much. माझा फर्स्ट टाईमच आहे ॲक्च्युली ग्रुप ट्रिपसाठी, सो मला तर खूप मजा आली. मी सर्वात लहान आहे ह्याच्यात, तरी पण मला खूप मजा आली, बोर नाही झाला अजिबात. हायलाईट ऑफ द डे वॉज की बर्ड वॉचिंग होते. खूप साऱ्या बर्ड्सबद्दल यांनी माहिती दिली, गाईड्स चांगले होते, खूप मेहनती होते आणि बर्ड वॉचिंग मजा आली. जेवण खूप चांगलं होतं आणि मला मोस्ट ऑफ खूप चांगला पार्ट वाटतं की त्यांनी बोटमध्ये ब्रेकफास्ट दिला. सो दॅट वॉज द बेस्ट पार्ट. ओके, द ओव्हर द प्लेस इज रिअली एस्थेटिक अँड इंस्टाग्राम वर्दी, सो डू विजिट. परतीच्या प्रवासात चहाचा कार्यक्रम आणि तिथेच विद्याताईंनी आणलेला रंग सगळ्यांना लावला आणि होळी साजरी केली आणि या घुमक्कड दादीच्या ट्रीपमध्ये रंग भरले. आजचा महत्त्वाचा दिवस आहे, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केले आणि मी त्याच्यापेक्षा खूप छान आहे. त्यामुळे आज होळी इथे आपण साजरी केलेली आहे. मग काय फोटो सेशन, रील बनवणं आणि पुढच्या ट्रीपमध्ये नक्की भेटू असे आश्वासन देऊन सगळ्यांनी एकमेकांना बाय बाय केले. मी घुमक्कड.